So in this session, we're going to understand about Jira and how to use it. So Jira is a very popular planning, tracking, and managing tool mainly used for software development projects. Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Jira is a flexible tool used for project management and issue or bug tracking. We have recorded Jira Basics, a series of videos to help you get started. As Jira experts, we know exactly what you need to learn at the beginning and will guide you, step by step, through the core functionality. Create your first project, define workflows, work with issues and track progress. Everything you need to know to master the fundamentals of Jira. Okay, so let's get started. So today we are going to talk about Jira, a very important, again, not for interview perspective most of the time, but process wise. ऑफिस मध्ये तुम्हाला तुमचे टास्क, तुमच्या युजर स्टोरीज, तुमचा बॅकलॉग, तुमचं करंट स्प्रिंट, तुमची कामं, तुम्ही काय काम करता हे कुठे लॉग होतं, कुठे तुम्ही अवर्स तुमचे लॉग करतात. सो इन Jira इट्स अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल अँड डिफेक्ट मॅनेजमेंट टूल. ओके, राईट डाऊन Jira. इट्स अ डिफेक्ट मॅनेजमेंट टूल अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. नावातच आहे प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टची इत्यंभूत सगळी माहिती स्टार्ट टू एंड अबाउट एव्हरीथिंग, तुमच्या प्रोजेक्टचं करंट स्टेटस काय हे जर कुणाला बघायचं असेल तर फ्रॉम Jira. इवन तुम्हाला सुद्धा Jira मध्ये सगळ्या प्रोडक्ट्स, युजर स्टोरीज, तुमच्या रिक्वायरमेंट्स, प्रोडक्ट बॅकलॉग हे सगळं यू आर एबल टू सी इन Jira. ओके, अँड इट्स ऑल्सो डिफेक्ट मॅनेजमेंट टूल. ऍज नेम सजेस्ट, डिफेक्ट. तुम्ही रेज डिफेक्ट करतात इन Jira टूल, त्याचा ट्रॅक करतात, डिफेक्ट रेज करतात आणि ट्रॅकिंग ॲज वेल. सो इट्स ओव्हरऑल मॅनेजमेंट. डिफेक्टची जी काही लाईफ सायकल बघितली आपण, राईट फ्रॉम द ओपन टू क्लोज, हे सगळं आपण Jira टूल मध्ये करतो. ओके, देर इज वन मोर टूल कॉल्ड HPALM, ते पण आपण शिकणार आहोत. इट इज सिमिलर लाईक अ Jira. दोन्ही टूलचा पर्पज सेमच आहे. बोथ आर द प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डिफेक्ट मॅनेजमेंट टूल. दोन्ही आपण शिकणार आहोत. आता आज आपण Jira शिकणार आहोत. ओके, Jira इज म्हणजे असं नाही म्हणता येणार की मोस्ट वाईडली यूज, बट Jira पण खूप ठिकाणी यूज करतात. म्हणजे येस, जास्त ठिकाणी इवन आय सॉ की Jira यूज केलं जातं दॅन HPLM. Jiraचा UI खूप इझी आहे, खूप लुक अँड फील वाईज किंवा इझी फॉर यूज आहे Jira. लाईक तुमचं व्हॉट्सअप, तुमचं फेसबुक वगैरे, काइंड ऑफ इझी. ओके, एक दोनदा तुम्ही जरी तो एक्सप्लोर केलं, तुम्ही Jira टूल जेव्हा ऑफिसमध्ये सुद्धा जाल, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, आणि त्याच्यामधले Jira मधले जे काही मेन फीचर्स आहेत, जे ऍज अ टेस्ट इंजिनियर किंवा ऍज अ स्क्रम टीम मेंबर आपण जे काही यूज करतो तेवढे आपण शिकणार आहोत. ओके, सो Jira टूल इथपर्यंत कळालं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल, डिफेक्ट मॅनेजमेंट टूल. ओके, URL बेस आहे ऍप्लिकेशन. ओके, वेब बेस ऍप्लिकेशन आहे. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल तुम्हाला URL दिली जाईल Jiraची. ओके, सो तुम्ही गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज कशातही टाकून ऍक्सेस करू शकता Jira टूलला. ओके, नाऊ ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही एंटर कराल, तुमचं प्रोसेस होईल, इंडक्शन वगैरे गोष्टी. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही टूल्स हवेत, ज्या काही ऍप्लिकेशन्सला ऍक्सेस हवा, so likewise the team, your project manager will provide you that accesses. Okay, and from that accesses you will able to access the Jira. म्हणजे युजर नेम, ID, पासवर्ड जनरेट होईल तुमचा आणि तुम्ही लॉग इन करू शकता. सो PATM तुम्ही Jiraची URL टाकायची, युजर नेम, पासवर्ड, तुमचा जो काही ईमेल ID असेल ऑफिसचा, आणि पासवर्ड तुमचा जनरेट होईल. तो पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला Jira लिंक ओपन होईल किंवा Jira टूल ऍक्सेसेबल होईल. ओके, सो ऍप्लिकेशन, लेट्स से दिस इज ऑर्गनायझेशन. ओके, ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. लेट्स से पेटीएम आहे, अमेझॉन आहे, गुगल पे, जे फॉर एक्झाम्पल ह्यांच्यावर डेव्हलपमेंट चालू आहे. तर तुम्हाला ज्या प्रोसेससाठी घेतलंय, ज्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला घेतलंय, सो त्याच प्रोजेक्टचा ऍक्सेस तुम्हाला Jira मध्ये मिळेल. लाईकवाईज Jira मध्ये सगळे टूल्स, सगळे प्रकारचे प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील सगळे, बट तुम्हाला फक्त ऍक्सेस कोणता असेल, त्या प्रोजेक्टचा ज्याच्यासाठी तुम्हाला हायर केली किंवा तुमची जी टीम आहे, ज्या ऍप्लिकेशनवर तुम्ही काम करताय त्याचाच तुम्हाला ऍक्सेस मिळेल. तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर तुम्हाला तो ऍक्सेस देईल. ओके, सो Jira. नाऊ दिस Jira टूल इज लुक लाईक दिस. इट्स अ Jira सॉफ्टवेअर. ओके, आता इथे प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही बघाल, व्ह्यू ऑल प्रोजेक्ट्स.
तर इथे मी क्रिएट केलेला आहे एक पेटीएम प्रोजेक्ट. सो लाईकवाईज सपोज आता इथे फॉर एक्झाम्पल पेटीएम प्रोजेक्ट मी क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. लाईकवाईज इथे वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, अमेझॉन, गुगल पे, फोन पे, रेड बस, जे काय असतील 100-200. तुम्हाला कुठला ऍक्सेस आहे, ज्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला घेतलं जात आहे त्याचाच ऍक्सेस तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर तुम्हाला देईल. त्याला सुद्धा त्याचाच ऍक्सेस असतो बिकॉज ही इज अ ओनर ऑफ दॅट प्रोजेक्ट. ओके. सो हे सगळं देईल. सो लीड म्हणजे लाईक तुमचा मॅनेजर असेल आणि इथनं मग ती सेटिंग आहे, त्या सेटिंग मधनं तुम्हाला ऍक्सेस वगैरे दिला जाईल. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर तुम्हाला देईल. तुम्ही जेव्हा जिराची लिंक ओपन कराल तेव्हा तुम्हाला ही अशी जिराची स्क्रीन दिसेल. ओके. दिस इज होम स्क्रीन जिराची. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं किंवा कुठले पॉइंट्स माहित पाहिजे किंवा कुठले टॅब्स, ऑप्शन्स ज्याच्यावर आपण काम करतो, इथे भरपूर ऑप्शन्स दिसतील तुम्हाला. प्रोजेक्ट, फिल्टर्स, डॅशबोर्ड, पीपल, ऍप्स. ओके. आपल्याला काय कशाचाच उपयोग नाहीये, कधी गरजच नसते आपल्याला त्याच्यावर व्हिजिट करायची. आपल्याला कुठले कुठले टॅब्स उपयोगी आहेत, क्रिएट एक, दुसरा आहे बॅकलॉग, तिसरा आहे बोर्ड, आणि याच्या खालीच असतो एक रिपोर्ट म्हणून. तुम्ही जर लेफ्ट साईडला बघितलं, आता हे जे मी जिरा तुम्हाला दाखवतोय, इट्स अ डेमो व्हर्जन. ओके. इट्स अ फ्री व्हर्जन आणि इट्स अ कस्टमाइज. म्हणजे सगळेच ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल नाही आहेत, बट 60% ऑप्शन्स आहेत ज्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हे जिरा टूल आपण कसं युज करतो ते. ठीक आहे. अंडरस्टूड. सो ही एक इमेज आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. इथे क्रिएट बटन दिसतंय. आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग आपण ज्याच्यामध्ये व्हिजिट करतो जे ऑप्शन, ते आहे क्रिएट. त्याच्यानंतर हे जे बॅकलॉग आहे, बॅकलॉग, ऍक्टिव्ह स्प्रिंट आणि रिपोर्ट्स. दिसतंय तुम्हाला माझा कर्सर हलतोय का? येस सर. येस. स्क्रीन विजिबल आहे बघा. हे क्रिएट बटन, देन बॅकलॉग, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन ऍक्टिव्ह स्प्रिंट, आणि इथे चौथा ऑप्शन आहे रिपोर्ट्स. ओके. या रिपोर्ट्स मध्ये पण आपण फारसे जात नाही. या रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला बर्न डाऊन चार्ट वगैरे या गोष्टी, अजाईल व्हेलोसिटी वगैरे ह्या सगळ्या बघायला मिळतील. बट अगेन दॅट रिपोर्ट्स आर टेकन केअर बाय युअर लीड्स. तुम्ही ऍज अ टेस्ट इंजिनियर तुमचं काही जास्त काम नाही, बट स्टील माहित असावं. ओके. अजाईल हे कस्टमाइज ऍप्लिकेशन आहे, म्हणजे लाईक जसं जसं ज्या ज्या ऑर्गनायझेशनला पाहिजे, जे जे ऑप्शन हवे तशा प्रमाणे ऍप्लिकेशन बनवलं जातं. ठीक आहे. कस्टमाइज जिरा असतं. जसं जसं ज्या ऑर्गनायझेशनला पाहिजे असेल तसे ऑप्शन्स ऍड किंवा रिमूव्ह केले जातात. ओके. बट मोस्ट ऑफ द टाइम पूर्ण स्क्रम टीमला किंवा जास्त क्रिएट बटन, दॅट बॅकलॉग, ऍक्टिव्ह स्प्रिंट आणि रिपोर्ट्स. ओके. एवढ्याच गोष्टी आपल्याला फार 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 तर लागतात, तेवढंच आपण शिकणार आहोत जिरामध्ये. ओके. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिफेक्ट मॅनेजमेंट टूल. ओके. आता हे रोडमॅप पणची काही गरज नसते. क्रिएट बटन इथे, बॅकलॉग हे बोर्ड म्हणजेच ऍक्टिव्ह स्प्रिंट, म्हणजे जे तुमचं करंट स्प्रिंट आहे तेच म्हणजे बोर्ड ऍक्टिव्ह स्प्रिंट. ओके. आणि इथे खाली रिपोर्ट जे आहे ते ऑप्शन मिसिंग आहे बिकॉज इट्स अ डेमो व्हर्जन. म्हणजे हे ट्रायल आहे फक्त, काहीतरी ट्रायल व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये सगळेच ऑप्शन तुम्हाला अवेलेबल नाहीत. ठीक आहे. बट आपण मेन सगळे शिकूयात. ठीक आहे. नाऊ जसं मी बोललो, URL बेस्ड ऍप्लिकेशन. तुम्हाला URL मिळेल, URL तुम्ही लॉग इन करायची, ऍक्सेस होईल, युजर आयडी पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला होम स्क्रीन दिसेल. आता ज्या प्रोजेक्टचा तुम्हाला ऍक्सेस आहे त्याच प्रोजेक्टमध्ये तुम्ही जाल. नाऊ इथे मी एक प्रोजेक्ट क्रिएट केलाय, पेटीएम. ओके. सो इट्स अ प्रोजेक्ट. सो लाईकवाईज तुम्हाला तुमचा जो ऍप्लिकेशन आहे, जे तुम्ही डेव्हलप करताय, तो प्रोजेक्ट क्रिएट केलेला असेल त्याचं नाव तुम्हाला तिथे दिसेल. ओके. जो काही प्रोजेक्ट असेल तुमचा नाव. आता जसं मी बोललो, आपल्याला क्रिएट, बॅकलॉग, ऍक्टिव्ह स्प्रिंट म्हणजेच बोर्ड आणि रिपोर्ट्स एवढ्याच गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. ओके. नाव विल सी वन बाय वन. ओके. त्याच्यामध्ये होतं काय आणि काय काय असतं. व्हॉट डू मीन बाय बॅकलॉग? टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स. येस. म्हणजे तुमच्या ज्या काही प्रोजेक्टच्या सगळ्या टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये मिळतील? बॅकलॉग मध्ये. जेव्हा तुम्ही बॅकलॉग वर क्लिक केलं, इथे बघा मी युजर स्टोरी क्रिएट करून ठेवल्यात काही. ठीक आहे. इथे जवळजवळ 7-8 युजर स्टोरी आहे, 10. सो लाईकवाईज यू विल एबल टू सी दॅट युजर स्टोरीज बॅकलॉग. अंडरस्टूड बॅकलॉगचा अर्थ? येस सर. बॅकलॉग मध्ये तुम्हाला काय मिळणार? बॅकलॉग ऑप्शन नावातच आहे, टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट. ह्या ऍप्लिकेशन मध्ये एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट आहे आपल्याला डेव्हलप करायच्या, टेस्ट करायच्या. ओके. नाऊ आता अजाईल ग्रूमिंग मीटिंग मध्ये जी काल शिकलो तुम्ही, किंवा बॅकलॉग रिफाइनमेंट मीटिंग, त्याच्यामध्ये काय होतं, लेट्स से ह्या पहिल्या 3 स्टोरी मी स्प्रिंट मध्ये घेतलेल्या आहेत ऑलरेडी, स्प्रिंट 1 मध्ये, आणि
बॅकलॉग ग्रूमिंग कशाचं होईल, नेक्स्ट 3 युजर स्टोरीजचं. फॉर एक्झाम्पल ज्या आपण त्याच्या नंतरच्या स्प्रिंट मध्ये घेणार आहोत त्यांच्याबद्दलचं ग्रूमिंग होईल किंवा त्या बॅकलॉग रिफाइनमेंट होईल. अंडरस्टूड? लाईकवाईज? येस, नो? येस सर. ओके. काय तुमचा प्रोडक्ट ओनर आहे तो पुढच्या स्प्रिंट मध्ये ज्या काही युजर स्टोरीज आहेत त्याच्याविषयी आपल्याला ग्रूम करेल, त्याच्याविषयी आपल्याला माहिती देईल. ओके. सो बॅकलॉग अगेन तुमचं जास्त काही काम नाही, तुम्ही जस्ट क्युरियोसिटी म्हणून बघू शकतात बॅकलॉग मध्ये किंवा बघतात. आपलं जे काही मेन काम आहे ऍज अ टेस्ट इंजिनियर हे बोर्ड किंवा त्यालाच करंट स्प्रिंट किंवा ऍक्टिव्ह स्प्रिंट, जे स्प्रिंट आता ऍक्टिव्ह आहे, जे स्प्रिंट आता चालू आहे त्याच्याकडेच आपला जास्त फोकस असतो किंवा त्याच्यातच आपल्याला काम असतं. हे बॅकलॉग वगैरे, बॅकलॉग इज मॅनेज्ड बाय प्रोडक्ट ओनर. बॅकलॉग इज मॅनेज बाय प्रोडक्ट ओनर. हे जे काय सगळं बॅकलॉग स्टोरी क्रिएट करणं, बॅकलॉग मध्ये युजर स्टोरी क्रिएट करणं, त्याची माहिती ऍड करणं, हे सगळं कोण करतं? प्रोडक्ट ओनर करतं. तुम्ही काहीच करत नाही. ठीक आहे. नाव बॅकलॉग विषयी कळालं सगळ्यांना? काही डाऊट नाही कोणाला? नो? ओके. नाव विल मूव्ह टू द बोर्ड. या बोर्डलाच म्हणतात ऍक्टिव्ह स्प्रिंट. जे इथे तुम्हाला दिसतंय ना ऍक्टिव्ह स्प्रिंट, दिसतंय ऍक्टिव्ह स्प्रिंट? येस ऑर नो? येस. ऍक्टिव्ह स्प्रिंट म्हणजे इथे बोर्ड आहे, तर याचा अर्थ म्हणजे जे तुमचं करंट स्प्रिंट चालू आहे तो बोर्ड. जे करंट स्प्रिंट तुमचं चालू आहे त्याच्या सगळ्या माहिती तुम्हाला इथे दिसणार. ओके. आता बॅकलॉग मध्ये मी जातो. आता कुठलंच स्प्रिंट मी क्रिएट केलेलं नाही अजून, त्याच्यामुळे आता आपण क्रिएट करू स्प्रिंट. ठीक आहे. स्प्रिंट क्रिएट करणं म्हणजे काय करतोय आपण? टेस्ट केस लिहितोय. नो. वी सिलेक्ट डिसाइड युजर स्टोरी म्हणजे वी आर कन्वर्टिंग प्रोडक्ट बॅकलॉग इनटू द स्प्रिंट बॅकलॉग डिपेंडिंग अपॉन व्हॉट? Estimation process. Who do estimation process? Product manager. डेव्हलपमेंट लीडर आणि द्या अर्धवट उत्तर द्या. Development team lead, testing team. Testing team lead. Okay. Depending upon what? Complexity of the requirement, efforts, and knowledge about the requirement. Knowledge about Okay. the requirements. Let's say. Also, Sorry. depending on the resources. Depending upon the resources. नाही मला प्रश्न उत्तर नाही का? डिपेंडिंग अच्छा एम्प्लॉईज म्हणजे टीम मध्ये काम करतात ते रिसोर्सेस म्हणतेस का तू? होय होय बरोबर बरोबर. हा म्हणजे जेवढे आपले आहे त्यांना अंदाज आहे की सपोज त्याच्या अंदाजावर स्प्रिंट आपण प्लॅन करू शकतो. 3 टेस्टर्स आणि 7 डेव्हलपर्स आहे तर ते 10 दिवसांचं सपोज स्प्रिंट असेल तर किती काम आपण अकोमोडेट करू शकतो. अगेन वी कन्सिडर द फॅक्टर्स. कॉम्प्लेक्सिटी किती आहे, किती लोक काम, रिक्वायरमेंट about and efforts is going to be take, knowledge about the requirement. Okay. Yes. Now let's say they did estimation. ह्या ज्या काही युजर स्टोरी आहेत आउट ऑफ आपण फार 4 युजर स्टोरी स्प्रिंट मध्ये मूव्ह करू. ओके. आपण क्रिएट करू स्प्रिंट आधी. ओके. द स्प्रिंट गेट क्रिएटेड. लेट्स से स्प्रिंट 2 क्रिएट झालंय आता. फाईन, नॉट एन इश्यू. आता डेव्हलप तुमचा प्रोडक्ट ओनर काय करेल? He moves your estimation team. They did the estimation on depending upon that they move product backlog into the sprint backlog. Let's say sprint 2 मध्ये आपण 4 user story घेतल्यात. I'm sending it to sprint 2. Simple. हे तुम्हाला करायचंच नाही, प्रोडक्ट ओनर तुमचा करणार आहे. स्प्रिंट 2 मध्ये मी एक स्टोरी टाकली, ही दुसरी टाकली, ही तिसरी टाकली आणि लेट्स से चौथी युजर स्टोरी टाकली. ओके. नाउ I have taken म्हणजे प्रोडक्ट ओनर टेकन 4 युजर स्टोरी इन स्प्रिंट 2. नाउ वी विल स्टार्ट द स्प्रिंट. ओके. हे सगळं कधी होईल? तुमच्या स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगला तुमचं स्प्रिंट स्टार्ट होईल पहिल्या दिवशी. दे विल स्टार्ट युअर स्प्रिंट. वन मिनिट. Okay, sprint now duration is let's say 2 weeks. It remains same. Sprint duration कधीच चेंज होत नाही. Throughout development of project end to end sprint duration same राहतं. आपण 2 weekचं assume करू 10 days.
So let's say it's going to be start today, 25th, and by default 8 सप्टेंबरला 10 वर्किंग डेजला तुमचं स्प्रिंट एंड होते. दिस डेट आपोआप घेईल ते. स्प्रिंट गोल आपण टाकू शकतो, म्हणजे ऍज अ टीम जेव्हा स्प्रिंट स्टार्ट करतो तेव्हा तुमचा स्क्रम मास्टर विचारतो टीमला की बाबा काय गोल ठेवायचं स्क्रीमचं. म्हणजे इट्स लाईक एखादा मेसेज की आपल्याला त्या मेसेजला बघता आलं. लेट्स से आपण रिचार्ज फंक्शनॅलिटी संपवायची. सो लाईकवाईज लेट्स फिनिश रिचार्ज फंक्शनॅलिटी. म्हणजे काही पण ते गोल असू शकतं. इट्स नॉट अ मॅन्डेटरी फील्ड ॲज वेल. स्टार पण टाकतात शक्यतो. ओके, मी स्टार्ट केलं स्प्रिंट. नाऊ यू कॅन सी ॲज सून ॲज आय स्टार्ट द स्प्रिंट यू कॅन सी इन ऍक्टिव्ह स्प्रिंट तुमचं स्प्रिंट 2 इथे दिसेल. आधी दिसत होतं का बोर्डमध्ये? काही बोर्डमध्ये तुम्हाला ऑप्शन येत होता की नो स्प्रिंट हॅज बीन स्टार्टेड, राईट. आता मी जसं स्प्रिंट स्टार्ट केलं तुमचा प्रोडक्ट ओनर स्टार्ट करेल किंवा तुमचा स्क्रम मास्टर स्टार्ट करेल स्प्रिंट. स्क्रम मास्टर मोस्टली. ओके, यू विल सी द बोर्ड. म्हणजे काय? हे तुमचं ऍक्टिव्ह स्प्रिंट आहे. हे स्प्रिंट तुमचं सपोज आज चालू झालंय. ओके, यू कॅन सी 9 days रिमेनिंग. आजचा 10वा दिवस कन्सिडर करून. ओके, सो स्प्रिंट किती युजर स्टोरी घेतल्यात आपण त्या स्प्रिंट मध्ये? 4. You can see that 4 user stories. User is able to add multiple accounts for transfer money. User is able to receive money. किंवा user is able to send money by using QR code. User is able to recharge. या 4 user story आपल्याला as a part of sprint 2 आपल्याला डेव्हलप आणि टेस्ट करून फिनिश करायच्यात. ओके, these are the 4 स्टोरी. तुम्ही बघू शकता इथे 3 कॉलम. म्हणजे टू डू म्हणजे आपल्याला काय काम करायचंय, दॅट इज. देन इन प्रोग्रेस, सपोज ह्याच्यातली एक युजर स्टोरी इन प्रोग्रेस असेल, काम सुरू आहे आणि काम संपल्यानंतर आपण तिला मूव्ह करू डन मध्ये. ओके, सो हाच बोर्ड तुम्हाला, ह्या बोर्डवर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम खेळायचंय, प्ले करायचंय. म्हणजे इथेच तुम्हाला जास्त काम असतं या बोर्डमध्ये. ओके, आता तुम्हाला कुठल्या, लेट्स से आपण 2 टेस्टर्स कन्सिडर करू. 2 टेस्टर्स, ऐश्वर्या आणि अभिषेक. देर आर 2 टेस्टर्स. हाऊ ऐश्वर्या विल केम टू नो अबाउट हर युजर स्टोरीज, की तिला कुठल्या युजर स्टोरी काम करायचंय? From SR document, no sir? No. Test plan. Okay. In test plan there is a job allocation. काय काय जॉब्स आहेत आणि कोण कोण काम करणार आहे. लेट्स से 4 युजर स्टोरी आहेत. 2 युजर स्टोरीवर अभिषेक काम करणार आहे, 2 युजर स्टोरीवर ऐश्वर्या काम करणार आहे, राईट. सो लाईकवाईज जसं टेस्टरचं जॉब अलोकेशन झालं तसं कोणाचं होणार? डेव्हलपरचं सुद्धा. यांच्यातलं पण एक डेव्हलपर याच्यावर काम करेल या 2 युजर स्टोरीवर, किंवा 4 डेव्हलपर असतील तर एक जण एक वर काम करेल. आपण एकच कन्सिडर करू. लेट्स से दर्शन नावाचा टेस्टर आहे, डेव्हलपर आहे. ही इज गोइंग टू डेव्हलप कोड फॉर ऑल दीज युजर स्टोरीज. ओके, और ह्याच्यावर एकावर दर्शन, एकावर लेट्स से. ओके, सो लाईकवाईज दे आर डेव्हलपर्स, दे आर गोइंग टू वर्क ऑन इंडिव्हिज्युअल युजर स्टोरीज. आणि देर आर 2 टेस्टर्स, ऐश्वर्या आणि अभिषेक. ओके, नाऊ आपल्याला काय करायचं असतं ऑन डे 1 ला? सगळ्यात पहिले काय होईल डे 1 ला? तुमचं स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग होईल. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये तुमचा प्रोडक्ट ओनर काय करेल? या ज्या युजर स्टोरी विषयी तुम्हाला माहिती देईल. नाऊ युअर प्रोडक्ट ओनर इज गोइंग टू एक्सप्लेन यू अबाउट युजर स्टोरी. देन देर विल बी द युजर स्टोरी, देन देर विल बी द जॉब अलोकेशन, रिसोर्स अलोकेशन, काय काय काम करायचंय, ह्या स्प्रिंट मध्ये आपण कसं काम करणार, एव्हरीथिंग प्लॅनिंग, की वी आर गोइंग टू फिनिश द रिचार्ज फंक्शनॅलिटी. लाईकवाईज द थिंग्स विल गेट डिस्कस. Now, after that, Aishwarya is going to start with what? Sprint planning meeting नंतर user story analysis. कुणीतरी फक्त user story बोललं होतं आता. I don't know who was that, but अर्धवट उत्तर प्लीज नको आहेत, पूर्ण उत्तर. ओके, user story analysis. Likewise, Abhishek will starts with user story analysis. Okay, आता let's say this is the main story. Okay, user story आपल्याला काम करायचंय. Okay, now I am opening that user story. डबल क्लिक केलंय फक्त मी तिच्यावर. ओके, आता ही युजर स्टोरी आधी तुम्हाला तुमच्या नावावर असाइन करून घ्यायची. मोस्ट ऑफ द टाइम मेन जी युजर स्टोरी आहे ती डेव्हलपरच्या नावावर असाइन होते. ओके, सो इथे असाइनचं ऑप्शन गायब झालं. हे जरासं अपडेट झालंय लास्ट टाइम पेक्षा. फार कमी ऑप्शन आय कुड सी. रिपोर्ट सुद्धा आधी दिसत होते होम स्क्रीनला, ते रिपोर्ट सुद्धा आता दिसत नाहीयेत. रिपोर्ट ऑप्शन जे आपण मी ह्या स्क्रीनवरचे जो मला दिसतंय तसं. ओके, तर काय करायचं बेसिकली, जेव्हा तुम्हाला टास्क एखादा असाइन होईल, तर आता माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये काय चालतं हे तुम्हाला सांगतो. आम्ही काय करतो, ह्याच्यामध्ये सब टास्क क्रिएट करून घेतो.
म्हणजे युजर स्टोरी इज माय मेन टास्क और पेरेंट टास्क, त्याच्यामध्ये आम्ही सब टास्क करतो, सब टास्क क्रिएट करतो. म्हणजे काय करतो, आपल्याला त्या युजर स्टोरीमध्ये अजून काय काय काम, डिटेलमध्ये काय काय काम करायचे. आता ऍज अ डेव्हलपर सांगा, डेव्हलपर काय काय करेल ऍज अ डेव्हलपर. युजर स्टोरी म्हणजे त्याला सपोज काम करायचंय, काय काय काम करणार आहे तो, टास्क वाईज. आय एम आस्किंग अबाउट टास्क. कुठले कुठले टास्क करेल तो डेव्हलपर. युजर स्टोरी अनालिसिस करेल, User story analysis, design. लेट्स से. Sorry. ओके, आपण एक दोनच घेऊ डेव्हलपरची, बिकॉज वी आर मोर फोकस ऑन टेस्टिंग टास्क. ओके, डेव युजर स्टोरी अनालिसिस. ओके, हा डेव्हलपरने टास्क क्रिएट केला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याने केलं कोडिंग चालू सपोज, अँड त्याच्यानंतर अजून एक टास्क कुठला करेल तो, White White box box testing. testing. Unit testing. येस, युनिट टेस्टिंग. ठीक आहे, नाव ऍज अ डेव्हलपर, ऍज अ टेस्टर सांगा तुम्ही काय करणार. User story analysis. ओके, आपण मोर स्पेसिफिक करू, युजर स्टोरी अनालिसिस. नंतर Test scenario. Test case scenario. Error identification. त्याच्यानंतर Test case design. टेस्ट केस डिझाइन और टेस्ट केस क्रिएशन, वॉट एव्हर इट विल बी. ओके, देन Execution. Test case review. विसरले ना रिव्ह्यू. आणि लेट्स से नंतर टेस्ट केस एक्झिक्युशन. ओके, तर आपल्या आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा तुम्ही हे पण सांगू शकता की आम्ही एवढे टास्क क्रिएट करतो, म्हणजे विचारणार नाही हा क्वेश्चन, बट इट जस्ट लाईक अ जनरल वाईज. ओके, नाऊ आपण एक युजर स्टोरीवर काम करायला चालू केले, त्याच्यामध्ये काय केलं, डेव्हलपरने त्याचे सब टास्क क्रिएट केले, तुम्ही तुमचे सब टास्क क्रिएट केले ऍज अ टेस्ट इंजिनियर. ओके, डेव्हलपर काय करेल, युजर स्टोरी अनालिसिस. ओके, आता इथे अनअसाइन आहेत, तर आपण ते असाइन करू. लेट्स से हे कोण, प्रियंका पाटील आहे मॉर्निंग बॅचची, ही इज अ टेस्टर, सॉरी ही इज अ शी इज अ डेव्हलपर. ओके, तिने काय केलं, युजर स्टोरी अनालिसिस, कोडिंग, युनिट टेस्टिंग हे टास्क तिच्या नावावर असाइन केले, राईट, बिकॉज शी इज अ डेव्हलपर. आता हे टास्क कोणाच्या नावावर असाइन करायचे, आपल्या टेस्टरच्या. आता टेस्टर ऍड करायचं आहे ना मला. ओके, लेट्स से सुचित इज अ टेस्टर. आपण कानाचं नाव घेतलं होतं ऐश्वर्या ना, इथे ऑप्शन काय येईना, ऍड न्यू ऑटोमॅटिक. हे टास्क अलोकेशन सर हे करतो ना प्रोजेक्ट मॅनेजर. येस, टेस्ट प्लॅन मध्ये झालं ना. इन्व्हाइट टीम मेंबर. ऐश्वर्या ईमेल आयडी सांग. हॅलो, माझं सांगू काय, हॅलो ऐश्वर्या, यू आर इन नॉट कॉल. हॅलो, अरे बापरे. ओके, हा, टेल मी. ABHI VN हा 1323 1323 Gmail. ठीक आहे. एक मिनिट लागेल. सो लाईकवाईज तुमचा, आता मी जसं ह्याला ऍक्सेस देतोय अभिला, तसं तुम्हाला पण तुमचा मॅनेजर ऍक्सेस देईल. जे तुझं नाव येईल, एक मिनिटाला. लेट इट गेट इट रिफ्रेश. ओके, सो अभि काय करेल, त्याच्या जे त्याने जे काय सब टास्क क्रिएट केले त्याच्यामध्ये, तो त्याच्या नावावर घेऊन घेईल. म्हणजे टीमला कळेल की या युजर स्टोरीवर कुठला डेव्हलपर काम करतोय आणि कुठला टेस्टर काम करतोय. येस, म्हणजे जरी स्क्रम मास्टरने ही युजर स्टोरी ओपन केली, तर त्याला कळेल की एक्झॅक्टली कुठल्या टास्कवर आता काम चालू आहे आणि कोण त्या टास्कवर काम करते. राईट, नाऊ डेव्हलपर ऑन डे 1, वी आर ऑन डे 1, राईट. What is expected developer should do on day 1 of the sprint?
And developer will do युजर स्टोरी अनालिसिस. तो काय करेल, हा टास्क इन प्रोग्रेस करेल, म्हणजे या टास्कवर त्याने काम चालू केले. लाईकवाईज जो आपला अभिषेक आहे, अभिजित और अभिषेक रे, काय नाव? अभिषेक. ओके, सो ही इज ऑल्सो स्टार्ट्स विथ हिज dev QA analysis, his user story analysis. Okay, now once they done with, आता काय म्हणजे याच्यामध्ये कसं दिसतं, इथे सुद्धा हे जी माझी मेन युजर स्टोरी आहे तिच्यामध्ये आपण सब टास्क क्रिएट केलेत. इथे तुम्हाला दिसत असेल हे चाइल्ड टास्क, चाइल्ड इश्यूज त्याच्यामध्ये. तर इथे क्लिक केल्यानंतर याच्या खालीच ते ऑप्शन दिसतात. बट आता हे अपडेट झालंय मे बी जरासं जिरा इथे, तर इथे खाली ऑप्शन दिसत नाही एका खाली एक. म्हणजे हे जे तुम्हाला 4 दिसत आहेत ना, तसे ते 8 टास्क दिसले असते. म्हणजे मग इथूनच आपण ड्रॅग करून इन प्रोग्रेस किंवा तो डेव क्यू अनालिसिस जर झाला असेल तर आपण तसा करू शकत होतो. बट आता प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्गनाइज मध्ये काम कराल, तुम्ही जेव्हा जिरा ऍक्सेस कराल तेव्हा तुम्हाला तो ऍक्सेस असेल. ओके, सो आपण बघत होतो लेट्स से डेव क्यू अनालिसिस डेव्हलपर 1 दिवस झाला, त्याने त्याचा अनालिसिस कम्प्लीट केल्यानंतर तो काय करेल, हा टास्क क्लोज करेल. नाउ ही विल बी स्टार्टिंग विथ कोडिंग, राईट? लाईकवाईज Abhishek will finish his dev queue analysis on day 2. He will finish. He will be working on what? Test scenario identification. Let's say त्याने डन केला पहिल्या दिवशी, म्हणजे त्याचं काम पूर्ण झालं. डेव क्यू अनालिसिस त्याचं सगळं पूर्ण झालं. यू कॅन सी इथे क्रॉस झाला लगेच, म्हणजे तो टास्क पूर्ण झाला. जिरामध्ये आपण असं टास्कवर स्टेटस चेंज करत राहतो. इन प्रोग्रेस, नंतर म्हणजे न्यू टू डू, इन प्रोग्रेस. आता हे सगळे टू डू मध्ये आहेत. यू कॅन सी टू डू म्हणजे अजून याच्यावर काम चालू केलं नाहीये, राईट? आता अनालिसिस झाल्यानंतर अभिषेक काय करेल, सिनारिओ आयडेंटिफिकेशन काम चालू करेल. ओके, सो ही विल मेक दॅट टास्क इन प्रोग्रेस. आफ्टर फ्यू अवर्स और आफ्टर 1 डे त्याने फिनिश केल्यानंतर तो काय करेल, हा टास्क कम्प्लीट केला. आता सपोज मी स्क्रम मास्टर आहे किंवा मी टेस्ट लीड आहे, तर मी काय करणार, मी ओपन करणार, मी चेक करणार. म्हणजे आता याच्यावरून तुम्हाला काय कळतंय, लेट्स से हा टास्क मी इन प्रोग्रेस केला. आता हा टास्क बघितल्यानंतर टेस्ट इंजिनियर काय करेल, म्हणजे टेस्ट इंजिनियरला काय समजेल की अभिषेक इज वर्किंग ऑन दिस युजर स्टोरी अँड ही इज करंटली वर्किंग ऑन व्हॉट, टेस्ट केस क्रिएशन, बिकॉज that task is in progress. He already done with what, story analysis. He already done with scenario identification. Now he is writing test cases. Test case design तो करतोय. Understood? Yes or no? Yes. Okay. त्याने सपोज हा आपण टास्क पूर्ण केला, डन. ओके, आता सांगा रिव्ह्यू टास्क त्याने कोणाला असाइन केला पाहिजे? कलिगला. ओके, पीयर रिव्ह्यू. सेल्फ रिव्ह्यू करेल कलिगला. आता लेट्स से हा दर्शन आहे, म्हणजे माझंच आहे हा ईमेल आयडी, तर मी मला असाइन केला, मला नोटिफिकेशन जाईल. अभिषेक तुला एक नोटिफिकेशन असेल कदाचित जीमेलला आता, जरा वेळ चेक कर, काही गरज हे नाही. लाईकवाईज द नोटिफिकेशन लगेच ट्रिगर होईल याला. हा जो काय टेस्टर ज्याला टास्क असाइन केला की अभिषेक हॅज असाइन 1 टास्क टू यू, मग तो बघेल की टेस्ट केस रिव्ह्यू असाइन केलाय. मग जो काय त्याचा पीयर आहे तो टेस्ट केसेस ज्या काही लिहिलेल्या आहेत या टास्क मधल्या त्या गो थ्रू करेल आणि त्याच्या कमेंट्स वगैरे देईल. इथे तुम्ही खाली ऑप्शन बघू शकता कमेंटचं, लाईक व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारखं सेम, काहीच फरक नाहीये. तुम्ही करा. लेट्स से माझ्या काही कमेंट्स आहेत अभिषेकला, मी सपोज काही इम्प्रुव्हमेंट पॉईंट सांगितलेत अभिषेकला, तर मी काय करेल, असं टॅग करेल @अभिषेक नीड टू ऍड काय इंटिग्रेशन टेस्ट केस, और किंवा अजून एखादी कमेंट दिली, देर इज मिसिंग टेस्ट स्टेप, और जी काय कमेंट असेल, किंवा सपोज अजून काय, ऍड 1 more टेस्ट केस फॉर रिचार्ज फंक्शनॅलिटी. ओके, यू विल क्लिक ऑन सेव्ह. अभिषेक विल गेट टू नो अबाउट की त्याला काय त्याच्या टेस्ट केस मध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं. लाईक दीज आर द कमेंट्स, राईट? कमेंट आपण देतो. आपण जे शिकलो की रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय कमेंट मिळतात. येस और नो? येस. ओके, सो लाईक वाईज त्या टास्क मध्ये काय केलं, जो काही पीयर आहे, लेट्स से दर्शनने अभिषेकला कमेंट दिली, आपण इथे टॅग करू शकतो किंवा त्याला 1-to-1 पिंग सुद्धा करू शकतो. बाय प्रोसेस जायचं याच्यामधूनच, आणि देन तो काय करेल, ज्याचा टास्क आहे तो काय म्हणेल, त्याने सपोज कमेंट टाकली की टेस्ट केस, हाय टीम, टेस्ट केस रिव्ह्यू हॅज बीन completed for this user story.
ओके, त्यांनी कमेंट टाकून दिली and then he is good to close this that task. Which task? Test case review, right? आपण तो डन केला. Done. Now once Abhishek will receive build from developer, he will start with test case execution. मग तो काय करेल, हा जो काय टास्क आहे तो काय करेल, इन प्रोग्रेस, बरोबर, म्हणजे तो स्टार्ट चालू आहे. लाईकवाईज डेव्हलपरने कोडिंग पण त्याचं फिनिश केलंय, नंतर तो युनिट टेस्टिंग वगैरे करेल, राईट. डन. आता काय चालू आहे, एक्झिक्युशन. वी आर इन बिटवीन एक्झिक्युशन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, क्लिअरली लक्ष द्या. आता एक्झिक्युशन चालू असताना त्याला काय मिळाले, डिफेक्ट मिळाले. आता डिफेक्ट कसा रेज करायचा जिरामध्ये, सगळ्यात सोपं, एकदम इझी आहे. ओके, इथे तुम्हाला प्रोग्रेस वगैरे दिसेल, किती झालंय, एकच 87% काम पूर्ण झाले. आता एकच एक टेस्ट केस एक्झिक्युशन बाबा काहीतरी राहिले. लाईकवाईज यू विल एबल टू सी दिस चार्ट और दिस प्रोग्रेस बार लाईकवाईज. ओके, आता डिफेक्ट कसा रेज करायचा सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, आपण कुठल्या टॅब मध्ये माहिती घेतलं आता, हे जे बोर्ड मध्ये आपण ऍक्टिव्ह स्प्रिंट, मोस्ट ऑफ द टाइम 90% ठीक वेळा आपल्याला ह्या बोर्डवरच राहावं लागतं. ओके, नाव क्रिएट बटन दिसतंय तुम्हाला. आपल्याला काय करायचंय आता, डिफेक्ट क्रिएट करायचंय और डिफेक्ट रेज करायचं. यस और नो, राईट. याचे अभिषेकला ड्युरिंग एक्झिक्युशन डिफेक्ट आला, आता त्याला डिफेक्ट रेज करायचंय. आणि डेव्हलपर आहे सपोज, लेट्स से एक डेव्हलपर आहे प्रतिमा, जी याच्यावर काम करते त्या युजर स्टोरीवर. नाव वी नीड फॉर क्रिएटिंग अ डिफेक्ट, स्टेप्स समजून घ्या किंवा लिहून सुद्धा काढू शकता. ओके, फॉर रेजिंग अ डिफेक्ट, इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात, हाऊ यू रेज अ डिफेक्ट इन जिरा. राईट डाऊन द इंटरव्ह्यू क्वेश्चन, हाऊ यू रेज अ डिफेक्ट इन जिरा. ऑन दिस टूलबार वी क्लिक ऑन क्रिएट बटन. काय करायचं, क्रिएट बटनवर क्लिक करायचं. ओके, इथे बाय डिफॉल्ट तुमचा प्रोजेक्ट येतो आणि इश्यू टाईप, इथे बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे, इश्यू टाईप बग. ओके, इश्यू टाईप विल बी बग. यू कॅन सी इथे आपण स्टोरी पण क्रिएट करू शकतो, टास्क पण क्रिएट करू शकतो किंवा इपिक सुद्धा क्रिएट करू शकतो. लाईकवाईज आपल्याला बग, आपल्याला डिफेक्ट रेज करायचा आहे, सो इश्यू टाईप विल बी द बग. आपल्याला काय रेज करायचंय, बग. ओके, मी त्या दिवशी शिकवताना सांगितलं होतं की डिफेक्ट रेज करतो म्हणजे लाईक एक फॉर्म भरतो आपण. ओके, त्याच्यामध्ये सगळी माहिती भरतो. ओके, आता इथपर्यंत कळालं तुम्हाला. क्रिएट वर क्लिक करायचं, एक फॉर्म ओपन होईल. इथे इश्यू टाईप तुम्हाला काय सिलेक्ट करायचंय, बग. ठीक आहे. नाव आता इथे लिस्ट ऑफ फील्ड्स आहेत, सो दोज आर कॉल्ड ॲज कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट. राईट डाऊन कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट. आता वन बाय वन लिहायला चालू करा. इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात, व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट्स, म्हणजेच कुठल्या फील्ड्स तुम्ही भरतात, मेन्शन करतात व्हाईल रेजिंग अ डिफेक्ट. राईट, डिफेक्ट तुम्ही कुणाला रेज करता, कुणाला मेन्शन करता, कुणाला असाइन करता डिफेक्ट, डेव्हलपर. पर्टिक्युलर डेव्हलपर, ज्याच्या युजर स्टोरीवर जो डेव्हलपर काम करतो त्याला रेज करता तुम्ही. अंडरस्टूड. नाव आता राईट डाऊन कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट्स. डिफेक्टचे कॉम्पोनंट्स म्हणजे डिफेक्ट मध्ये काय काय आपल्याला फिल करायचं असतं. ओके, देर आर सम मॅन्डेटरी फील्ड, ते आपल्याला द्यावेच लागतात. इथे स्टार मध्ये दिसतात तुम्हाला, समरी द्यावीच लागते आपल्याला. लाईकवाईज डिस्क्रिप्शन पण द्यावं लागतं. एक एक बघू. आता जसं मी बोललो, दिस इज द डेमो व्हर्जन ऑफ जिरा. याच्यामध्ये सगळेच ऑप्शन नाहीये. ओके, जे ऑर्गनायझेशन मध्ये असतात किंवा जे असायला हवेत ते सगळेच नाहीये. मी तुम्हाला सांगेल किंवा लिहून देईल की कुठले कुठले ऑप्शन्स आहेत. ओके, नाव समरी. समरी मध्ये काय असतं, व्हॉट डू मीन बाय समरी इन जनरल? शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट टॉप डिस्क्रिप्शन. व्हेरी गुड. ओके, शॉर्ट डिस्क्रिप्शन, जस्ट एक सिंगल लाईन स्टेटमेंट अबाउट दॅट डिफेक्ट, दॅट इज समरी. अगेन इट्स अ मॅन्डेटरी. डेव्हलपर काय वाचणार आहे, समरी आधी वाचेल की नेमकी डिफेक्ट काय. सो लेट्स से तुमची रिचार्ज फंक्शनॅलिटी चालत नाही किंवा लेट्स से लॉग इन फंक्शनॅलिटी चालत नाही. सो दिस युजर स्टोरी इज इफ ऑफ लॉग इन फंक्शनॅलिटी अँड नॉट लॉग इन इज नॉट वर्किंग. तर तुम्ही एक सिंगल लाईन समरी देईल शॉर्ट मध्ये की लेट्स से user is not able to or login functionality is not working. Okay, अशी एखादा तुम्हाला डिफेक्ट आला, लेट्स से लॉगिन फंक्शनॅलिटी इज नॉट वर्किंग. ओके, यू विल पुट समरी. राईट डाऊन एक लिहित चला, कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट समरी. ठीक आहे. इश्यू टाईप म्हणजे हे बाय डिफॉल्ट येतं ऑर्गनायझेशन मध्ये. इथे ही फंक्शन, इथे हे रिक्वायरमेंट आहे की प्रत्येक वेळेस इश्यू टाईप आपल्याला सिलेक्ट करावं लागतं वगैरे.
ओके. नाउ समरी इज इम्पॉर्टंट. पहिला लिहा कॉम्पोनंट डिफेक्ट मध्ये, पहिलं समरी लिहिलं आणि समरी मध्ये काय टाकलं, सिंगल लाईन शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट दॅट डिफेक्ट. आपण डेव्हलपरला, डेव्हलपर काय म्हणेल, यार ओके लॉग इन फंक्शन इज नॉट वर्किंग, त्याला अंडरस्टँड होईल नेमकी डिफेक्ट काय. नाउ सेकंड इज डिस्क्रिप्शन, राईट डाऊन डिस्क्रिप्शन. सेकंड कॉम्पोनंट डिस्क्रिप्शन. आता याच्यामध्ये अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, डिस्क्रिप्शनला तुम्ही व्हीएमपी करू शकता, कारण की विचारतात तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकतात. जसं हे शॉर्ट आहे, शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट समरी म्हणजे डिटेल इन, नॉट इन शॉर्ट. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला डिटेल मध्ये माहिती भरावी लागते. आता त्याच्यामध्ये अगेन देर आर 3 पार्ट्स आपण व्हेरी इम्पॉर्टंट भरतो. स्टेप्स टू रिप्रोड्यूस. इन डिस्क्रिप्शन आपण ऍज अ टेस्ट इंजिनियर काय टाकतो, स्टेप्स टू रिप्रोड्यूस. व्हॉट डू मीन बाय स्टेप्स टू रिप्रोड्यूस? म्हणजे काय असेल स्टेप्स टू रिप्रोड्यूस, म्हणजे काय असेल? नो आयडिया. ओके. डिफेक्ट कसा रिप्रोड्यूस करायचा, म्हणजे डेव्हलपर काय करेल, या स्टेप्स फॉलो करेल. डिफेक्ट जो आलाय टेस्टरला, तो डिफेक्ट कसा रिप्रोड्यूस करायचा किंवा कसा जनरेट करायचा, त्याच्या स्टेप्स आपल्याला लिहाव्या लागतात. सो दॅट डेव्हलपर विल फॉलो दॅट स्टेप्स अँड चेक करेल की एक्झॅक्टली डिफेक्ट कुठे येतोय. सो आपण 1 2 3 4 5 अशा स्टेप्स लिहितो. व्हेरी इम्पॉर्टंट, राईट डाऊन. अंडर डिस्क्रिप्शन ओनली आपण काय काय मेन्शन करतो, स्टेप्स टू रिप्रोड्यूस. फर्स्ट पॉइंट अंडर डिस्क्रिप्शन ओनली, पहिला पॉइंट लिहितो स्टेप्स टू रिप्रोड्यूस. आता आपलं काय आहे डिफेक्ट, लॉग इन फंक्शन इज नॉट वर्किंग. ओके. साधारण स्टेप्स लिहितो आपण, काय, एंटर URL इन क्रोम, राईट. देन काय, एंटर ID password, username. Second step, enter password. Okay. Fourth, click on login button. Okay. म्हणजे डेव्हलपर काय करेल, एक एक स्टेप्स हे करेल, फॉलो करेल टू रिप्रोड्यूस द डिफेक्ट्स. ओके. लाईकवाईज आपण स्टेप्स लिहितो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप्स टू रिप्रोड्यूस आपल्याला लिहावे लागतात डिस्क्रिप्शनला. ह्या क्लिअर मेन्शन करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज अगेन डेव्हलपर विल अगेन आस्क यू, जर हे तुम्ही डिटेलमध्ये लिहिलं नाही तर परत तो तुम्हाला कॉल करेल, तुम्हाला पिंग करेल की बाबा कुठे डिफेक्ट येतोय, एक्झॅक्टली येतोय. तुम्हाला या स्टेप्स लिहाव्या लागतात. ओके. नाउ सेकंड थिंग इन दॅट स्टेप्स टू रिप्रोड्यूस नंतर एक्सपेक्टेड रिझल्ट. व्हॉट इज एक्सपेक्टेड रिझल्ट? एक्सपेक्टेड रिझल्ट काय काय यायला पाहिजे, Login successfully. button, user is able to log in successfully. Okay. This is very important. Steps to reproduce 1, expected result. म्हणजे डेव्हलपरला कळायला पाहिजे की काय एक्सपेक्टेड आहे. आणि सेकंड आणि थर्ड वन इज ऍक्च्युअल रिझल्ट. ऍक्च्युअली येतं काय आता जेव्हा तुम्ही फंक्शनॅलिटी टेस्ट करताय. युजर इज नॉट एबल टू लॉग इन even after or even with valid credential. Okay. So description मध्ये हे important आहे, steps to reproduce, expected result and actual result. Understood? description मध्ये काय टाकायचं आपल्याला, इंटरव्ह्यू विचारतो की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय इम्पॉर्टंट आहे, डिफेक्ट टाकताना काय इम्पॉर्टंट आहे, तर स्टेप्स टू रिप्रोड्यूस. मग डेव्हलपरला काय करणार, डेव्हलपर काय करणार, एक तर रिप्रोड्यूस करणार डिफेक्ट, ऍक्च्युअल रिझल्ट काय येतोय आणि एक्सपेक्टेड काय त्याला इथनं समजणार. ओके. नाउ दीज आर द 2 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ डिफेक्ट्स. कुठले बघितले आपण, समरी अँड डिस्क्रिप्शन. राईट डाऊन. नेक्स्ट असाइनी. असाइनी म्हणजे कोण, डेव्हलपर, ज्याला आपल्याला डिफेक्ट असाइन करायचा आहे, ज्याच्या नावावर आपल्याला डिफेक्ट टाकायचा आहे. ओके. सो विल ड्रॉप डाऊन मध्ये आपण त्याचं नाव इथे ऍड करू, जो काही डेव्हलपर असेल त्याचं नाव इथे येईल. ओके. लेट्स से आपण या केसमध्ये लेट्स से अज्युम करू की प्रतिमा इज अ डेव्हलपर. सो आय एम असाइनिंग हर नेम. शी इज अ प्रतिमा पाटील फ्रॉम मॉर्निंग बॅच. ओके. सो प्रतिमा पाटीलला आपण असाइन केलं. नाउ अपार्ट फ्रॉम दॅट, आता हा डिफेक्ट कुठल्या स्प्रिंटचा आहे, स्प्रिंट 2 चा. ओके. एवढं इम्पॉर्टंट फील्ड नाही आहे ही.
अपार्ट फ्रॉम दॅट आपण काय एंटर करतो आठवतंय तुम्हाला? आपण काल डिस्कस पण केलं होतं, काल परवाच्या लेक्चरला शिकलो पण. प्रायोरिटी, सेव्हरिटी, लाईट डाऊन कॉम्पोनेंट्स. प्रायोरिटी 1, 4 नंबरला प्रायोरिटी, 5 नंबरला सेव्हरिटी. आता जसं मी बोललो हे कस्टमाइज सीआरएम आहे, याच्यामध्ये ते ऑप्शन नाहीये डिफेक्ट क्रिएट करताना, बट तुम्ही प्रायोरिटी आणि सेव्हरिटी पण डिसाइड कराल. ठीक आहे. लिहिलं प्रायोरिटी सेव्हरिटी. नेक्स्ट राईट डाऊन रिपोर्टर. हु इज रिपोर्टर? रिपोर्टर म्हणजे कोण? टेस्टर. जो डिफेक्ट रेज करतोय. ओके, आता इथे मी डिफेक्ट रेज करतोय त्याच्यामुळे माझं बाय डिफॉल्ट नाव आलंय. ओके, लेट्स से आपण कन्सिडर करू अभिषेक हा डिफेक्ट रेज करतोय. सो रिपोर्टर हे बाय डिफॉल्ट नाव येईल. नाव नेक्स्ट कॉम्पोनंट लिहून घ्या, अटॅचमेंट. व्हॉट डू मीन बाय अटॅचमेंट? स्क्रीनशॉट्स. करेक्ट. Defect related screenshots. सॉरी, येस टेल मी. Defect related screenshots. हा, डिफेक्ट रिलेटेड स्क्रीनशॉट. ओके, स्क्रीनशॉट आपल्याला डिफेक्ट रेज केल्यावर जे काही म्हणजे प्रूफ स्क्रीनशॉट आपण इथे अटॅच करतो. राईट, मी क्लिक ऑन ब्राउज, यू कॅन ऍड. ओके, किंवा स्क्रीनशॉट घेतला, इथे स्निपिंग टूल बटन असतं. हे बटन माहिती का कुणाला? स्निपिंग टूल ही फंक्शनॅलिटी माहिती का तुम्हाला? येस सर. Yes, sir. ओके, हे कॉपी इथून कंट्रोल सी केलं आणि या स्क्रीनवर जाऊन जरी कंट्रोल व्ही केलं तरी आपोआप स्क्रीनशॉट अटॅच होतो इथे. म्हणजे तिथे तरी तसं जिरा आहे, इथे नाही. मी करतोय ते इथे होत नाहीये ते, बट असं पण होतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस ब्राउज वगैरे करायची गरज नाही. इथे पण अटॅच झाला स्क्रीनशॉट, दिसतोय ना? Yes. म्हणजे मी काय फक्त ब्राउजवर क्लिक करायची गरज नाही, कंट्रोल व्ही केलं. हे कशात आलं बरं सांगा बरं? ही टेस्टिंग कशात आली? मिनिमम नंबर ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड. युजेबिलिटी आठवलं का? म्हणजे मला काय करावं लागलं असतं? एक तर तो स्क्रीनशॉट आधी सेव्ह करावा लागला असता, त्याला एक नाव द्यावं लागलं असतं, मग ब्राउज मध्ये जाऊन मग मी त्या लोकेशनला जाऊन ती फाईल सिलेक्ट करून सेव्ह करावं लागलं असतं. इन्स्टेड ऑफ दॅट मी काय केलं, हा स्क्रीनशॉट इथनं घेतला आणि काय केलं, कंट्रोल व्ही केलं, फक्त डायरेक्ट स्क्रीनशॉट अटॅच झालं. ओके, अटॅचमेंट लिहिला तुम्ही? स्क्रीन हे कॉम्पोनंट ऑफ डिफेक्ट. येस. ओके, प्रायोरिटी सेव्हरिटी लिहिलं तुम्ही? Yes, sir. स्प्रिंट लिहा. स्प्रिंट म्हणजे एक कुठल्या स्प्रिंट मधला डिफेक्ट आहे, इम्पॉर्टंट नाही एवढं, बट तरी लिहा की स्प्रिंट आहे बाबा आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, एक वन मोर कॉम्पोनंट ते टाकावं लागतं. देन राईट डाऊन एन्व्हायरमेंट. कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही काम करताय? सर मला एक क्वेश्चन होता. एक मिनिट संपू दे. एन्व्हायरमेंट SIT. राईट, इथे असं एन्व्हायरमेंटचं असेल आणि एन्व्हायरमेंट तुम्ही सिलेक्ट करा. SIT मध्ये डिफेक्ट मिळाले तर SIT सिलेक्ट करायचं. UAT मध्ये त्या डेव्हलपर त्या टेस्टर्सला मिळाले, सिनियर टेस्टला, तर ते UAT सिलेक्ट करते. ठीक आहे. काय कुठे होतं आपण? एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट एक लिहा कॉम्पोनंट्स. मग किती कॉम्पोनंट झाले? समरी, डिस्क्रिप्शन, असाइनिंग, अटॅचमेंट. एक लिहा स्टेटस. वरती असेल स्टेटस, इथे स्टेटस पण मिसिंग आहे. स्टेटस म्हणजे कोणतं स्टेटस? न्यू, ओपन, रिओपन, ते स्टेटस. ओके, स्टेटस पण एक ऍड करा त्याच्यामध्ये. बाय डिफॉल्ट जेव्हा तिकीट रेज करतोय आपण, डिफेक्ट रेज, कुठलं स्टेटस यायला पाहिजे? न्यू. ओके, सो लाईकवाईज ह्या फील्ड आपण भरतो, लाईकवाईज फॉर्म भरतो, अँड वी क्लिक ऑन विच बटन? क्रिएट बटन. मी क्रिएट वर क्लिक केलं, डिफेक्ट क्रिएट झाला. ज्या काय प्रतिमाला तो असाइन आहे त्या प्रतिमाला तो डिफेक्ट नोटिफिकेशन गेलं. ओके, इथे तो डिफेक्ट पण क्रिएट झाला, यू कॅन सी हिअर. ओके, इथे आपण काय लिहिलं? डिफेक्टचं समरी अँड स्टेप्स टू रिप्रोड्यूस, डिस्क्रिप्शन, एव्हरीथिंग विल बी देअर. ओके, वी अटॅच द स्क्रीनशॉट ॲज वेल. मग प्रतिमा काय करेल? शी विल स्टार्ट वर्किंग ऑन इट. आता याच्यामध्ये पण जिरामध्ये माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही काय करतो? अगेन ह्या डिफेक्ट मध्ये सुद्धा 2 सब टास्क क्रिएट करतो. एक टास्क डेव्हलपर क्रिएट करेल, जसा की डिफेक्ट फिक्स, आणि दुसरा काय असेल? डिफेक्ट रिटेस्ट आपण करतो. राईट? येस ऑर नो? करू आपण? येस. Yes, sir.
ओके, मग आता हा कोणाला डिफेक्ट फिक्स असाइन कोणाला होणार? त्या डेव्हलपरलाच जो करतोय तो. आणि हा अभिषेकला आपण करूयात रिटेस्ट. म्हणजे काय करेल, डेव्हलपर विल स्टार्ट वर्किंग ऑन इट, ही विल चेंज द स्टेटस फ्रॉम ओपन किंवा जे आपण इन प्रोग्रेस बघितलं काल ओपन, ही विल स्टार्ट वर्किंग ऑन इट. ओके, आता इथे ऑप्शन्स कमी नाही, इथे रिजेक्टेड पण असेल किंवा डेफर्ड, फिक्स्ड हे पण ऑप्शन असतील. ओके, लाईकवाईज तो डिफेक्ट क्लोज करेल, फिक्स करेल आणि आपल्याला बिल देईल. नाउ what Abhishek is going to do, he will start retesting defect. After retesting there will be the two possibilities, either defect will close, जो क्लोज झाला तो त्याचा टास्क पण तो डन करेल, इफ नॉट तो ह्याचा टास्क काय करेल, रिओपन करेल. म्हणजे परत टू डू मध्ये टाकला त्याने, क्लोज मधून काय टाकला, टू डू ला. सो अगेन डेव्हलपर दॅट प्रतिमा विल गेट टू नो दॅट की डिफेक्ट रिओपन होतोय. अगेन ही विल पुट अ कमेंट, इथे कमेंट मध्ये टाकायचं की लेट्स से जे काय असेल प्रतिमा की डिफेक्ट इज reoccurring again, please fix it on priority, जे काय असेल कमेंट, and share build ASAP as soon as possible. Okay, likewise. Understood? Now जर तुमचा अगेन प्रतिमा जर इन्फॉर्म करत नसेल, प्रतिमा जर तुमच्या डिफेक्टला रिस्पॉन्ड करत नसेल, तर तुम्ही काय कराल, अगेन यू विल पुट कमेंट @प्रतिमा जी काय असेल ती, और तुम्ही तुमच्या तिला तुम्ही सांगितलं, तुम्ही टॅग केलं, तुम्ही तिला इन्फॉर्म केलं तरी ती काम करत नाहीये, देन यू विल इन्फॉर्म टू होम, यू विल इंटरवेन होम, प्रोडक्ट मॅनेजर, तुमच्या टेस्टिंग टीम लीड, डेव्हलपमेंट टीम लीड, की लेट्स से तुमचा जो काय स्क्रम मास्टर आहे @स्क्रम मास्टर, त्याचं काय जे नाव असेल ते, और लीड जो काय असेल, दिस इज ब्लॉकर डिफेक्ट, blocker defect, request team to give fix ASAP. Okay, as soon as possible. अशा कमेंट we used to put every day. Okay, मग डेव्हलपरला, स्क्रम मास्टरला सुद्धा नोटिफिकेशन जाईल की बाबा आपल्याला कोणीतरी टॅग केलंय, जसं व्हॉट्सअपला तुम्ही टॅग करतात ना किंवा फेसबुकला, लाईकवाईज मग डेव्हलपर म्हणेल यार याने तर स्क्रम मास्टरला इन्व्हॉल्व केलं, आता आपल्याला लवकर डिफेक्ट फिक्स करावं लागेल. लाईकवाईज थिंग्स हॅपन. ओके, लेट्स से डेव्हलपरने परत क्लोज केला, डिफेक्ट फिक्स केला, तुम्हाला बिल दिलं, एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन, डन, क्लोज, डिफेक्ट क्लोज झाला. हा मेन डिफेक्ट सुद्धा आपण क्लोज करतो टू डू मधून, डन. आपण सबटास्क पण क्रिएट केले आणि मेन तिकीट पण क्रिएट केलं. यू कॅन सी, हा बघा टू डू मध्ये गेला आपोआप, इथून डन मध्ये गेला, टू डू मधून कुठे गेला, डन मध्ये. ओके, सो लाईकवाईज प्रतिमा सॉरी दिस अभिषेक इज त्याच्या सगळ्या टेस्ट केसेस पास झाल्या, त्याचे सगळे डिफेक्ट क्लोज झाले. तो काय करेल, हा टेस्ट केस एक्झिक्युशनचा टास्क सुद्धा डन करेल, कम्प्लीट करेल. आणि लाईकवाईज ही पण स्टोरी काय होईल, कम्प्लीट होईल, त्याच्यातले सगळे सब टास्क क्रिएट झाले. नाउ यू कॅन सी दॅट स्टोरी विल बी इन अंडर डन, दिसते. लाईकवाईज तुमची ही दुसरी युजर स्टोरी आहे, हिचं सगळं टेस्टिंग पूर्ण झालं, डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं. ही तिसरी युजर स्टोरी आहे, तिचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, टेस्टिंग सगळं पूर्ण झालं. लाईकवाईज चौथी स्टोरी आहे, सगळी टेस्टिंग, डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं. ऍट द लेट्स से 10 days ऑफ द स्प्रिंट एव्हरीथिंग इज परफेक्ट फाईन. नाउ यू आर इन विच मीटिंग, स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग. मग जो काय अभिषेक आहे तो काय करेल, ज्या काय युजर स्टोरीज वर काम केलंय त्या युजर स्टोरीचा डेमो देईल, राईट, डेमो देईल. ओके, अँड ही विल एक्सप्लेन अबाउट इच अँड एव्हरी फंक्शनॅलिटी. ठीक आहे, येस ऑर नो, करेल की नाही तो? येस सर. येस सर. येस. देन किती युजर स्टोरी कम्प्लीट झाल्या, किती युजर स्टोरी नाही कम्प्लीट झाल्या, एव्हरी डिस्कशन विल बी हॅपन इन दॅट मीटिंग. ओके, इथे स्टोरी पॉइंट बद्दल आपण काल शिकलो, राईट. अरे कुठे गेलो ते स्प्रिंट, हा ऍक्टिव्ह स्प्रिंट मध्ये आपण, आणि स्टोरी पॉइंट्स, आपण काल एक स्टोरी पॉइंट बद्दल शिकलो. लेट्स से ही स्टोरी सिंपल आहे, 3 युजर स्टोरी पॉइंट्स आहेत. ओके, सेव्ह. इथे 3 युजर स्टोरी पॉइंट आले, राईट. वेटेज
किती आहे. लाईकवाईज हिला 10 असेल, हिला 5 असेल, हिला 8 असेल, हिला 13 असेल. लाईकवाईज आपण जेवढ्या युजर स्टोरी मिळवतो तेवढ्या युजर स्टोरी आपल्याला मिळतात, पॉइंट्स मिळतात. म्हणजे जे काही टार्गेट आहे तेवढं आपलं कम्प्लीट झालंय की नाही. मग तुमचा स्क्रम मास्टर, तुमचा जो काही स्टेक होल्डर आहे, स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग मध्ये चेक करेल की हाऊ मेनी युजर स्टोरी यू हॅव कम्प्लिटेड, हाऊ मेनी यू विल द टीम हॅज नॉट एबल टू कम्प्लीट. Likewise, the discussion will happen and then client will share feedback. Then in that sprint review meeting only, your scrum master will going to complete that sprint. It means 10व्या दिवशी sprint complete होईल. आता इथे ते practically नाही possible because we are on first day only. Okay. Likewise, complete करेल असा sprint. Now your sprint 2 completed. म्हणजे तुमचं काय झालं, बॅकलॉग मधल्या ज्या काही sprint 2 च्या युजर स्टोरी होत्या त्या कम्प्लीट झाल्या. म्हणजे आता असाच हा बॅकलॉग तुमचा कमी 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 होत जाईल. अगेन sprint 3, your estimation team will move to Paytm sprint 3, sprint 4, sprint 5, sprint phase. Likewise, things go on. तुमचा प्रोडक्ट बॅकलॉग संपत जातो, तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप होत जातं. सो दिस इज अबाउट जिरा. एवढंच तुम्हाला करायचं असतं, बाकी काहीच नाही. क्रिएट मधनं तुम्हाला काय करायचंय, डिफेक्ट रेज करायचंय. राईट, यू विल क्लिक, यू शू टाईप बग, समरी टाकाल, ज्या काय आपण 8-9 गोष्टी टाकल्यात तो तुम्ही क्रिएट टाकाल, क्रिएट वर क्लिक कराल. बॅकलॉग मध्ये तुम्हाला काय दिसेल, टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट. बोर्ड मध्ये किंवा ऍक्टिव्ह स्प्रिंट, इथे जे ऑप्शन आहे ऍक्टिव्ह स्प्रिंट, ऍक्टिव्ह स्प्रिंटच असेल ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यावर तिथे तुम्हाला दिसेल. तुम्हाला लाईकवाईज त्याच्यामध्ये सब टास्क क्रिएट करायचे जसे आपण क्रिएट केले. लाईकवाईज त्याचं स्टेटस चेंज करायचं, ज्याच्यावर तुम्ही काम करता ते इन प्रोग्रेस झालं पाहिजे. जी काय नेसेसरी कमेंट आहे त्याच्यावर त्या कमेंट टाकायच्या, क्लोज झाल्यावर क्लोज करायचा. लाईकवाईज एक 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 टास्क आपण क्लोज करत चालायचा. ओके, अंडरस्टूड? येस. नाऊ आता परत एकदा डिफेक्ट सपोज रेज करताय तुम्ही, तर आपण जे शिकलो की हाऊ टू अवॉइड डुप्लिकेट डिफेक्ट्स, हाऊ टू अवॉइड डुप्लिकेट डिफेक्ट्स, to make it public. टू मेक इट पब्लिक. ओके, लेट्स से हा एक डिफेक्ट मिळालाय, सो अटॅचमेंट वगैरे ऍड केली, सगळी ऍड केली. नाऊ कुठे गेला तो डिफेक्ट, बॅकलॉग कुठला पण डिफेक्ट त्याला आपण त्याचा पेरेंट दिला नाही, म्हणजे स्प्रिंट सिलेक्ट केलं नाही तर तो बॅकलॉग मध्ये निघून जातो, म्हणजे त्याचा मायबापच आपण त्याला दिला नाही. ओके, आता लेट्स से हा डिफेक्ट आहे. यू कॅन आयदर ड्रॉप एन ईमेल, मी तो स्प्रिंट 3 मध्ये टाकला बरं का. बोर्ड मध्ये आला तो, काय याला इश्यू आहे UI ला काहीतरी. डबल क्लिक केल्यावर कधी कधी ओपन होतं, कधी कधी होत नाही, नॉट शुअर. ओके, आता काय करेल, लेट्स से प्रतिमाने हा अभिषेकने हा डिफेक्ट रेज केलाय, तर तो काय करेल, बाकीचे डेव्हलपर आहे, लेट्स से @दर्शन, @स्मिता, @संदेश, त्यांना इन्फॉर्म करेल above is the defect, above is the defect I found during execution. So likewise he will make it public. Understood? मग दर्शन, स्मिता, संदेश यांना काय जाईल, नोटिफिकेशन जाईल की बाबा तुमचा डिफेक्ट, असा एक डिफेक्ट त्यांना मिळालाय, सो दॅट दे कॅन अवॉइड डुप्लिकेट डिफेक्ट. अंडरस्टूड? एनी क्वेश्चन गाईज इन दिस? एवढंच गरजेचं आहे. हे क्रिएट बटन, ह्याच्यातनं डिफेक्ट क्रिएट करायचा. बॅकलॉग मध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट, बोर्ड मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह स्प्रिंट, जे करंट स्प्रिंट चाललंय, आता लेट्स से पेटीएम 3 आहे, स्प्रिंट 3 आहे, ते तुम्हाला दिसतील. आणि इथे अजून एक ऑप्शन असतं रिपोर्ट्स, जे काही तुम्हाला ह्या इमेज मध्ये दिसते, त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला बर्न डाऊन चार्ट वगैरे ह्या गोष्टी जे काही सिनियर मेंबर बघतील तुमचे, त्यांना बघायला मिळेल. येस, क्वेश्चन्स? सर प्रत्येक डिफेक्ट रेज झाल्यानंतर सर्व टेस्टला ऍड करायचं का? जर इम्पॉर्टंट असेल, इम्पॉर्टंट डिफेक्ट असेल की बाबा हा डिफेक्ट तुम्हाला वाटतंय तुमच्या एक्सपिरियन्सने, हा इकडे दुसऱ्या स्प्रिंट, दुसऱ्या मॉडेलमध्ये पण येऊ शकतो, दुसऱ्या फंक्शनॅलिटी मध्ये पण येऊ शकतो. ओके, लेट्स से आता ही लॉग इन फंक्शनॅलिटी चालत नाही तुमची, तर मग ट्रान्सफर मनी, प्रीमियम, रेल्वे तिकीट बुकिंग,
हे सगळं ह्याच्यात ह्याच्यात पण तो डिफेक्ट येणार, राईट? येस सर नो. म्हणजे लॉग इनच होणार नाही, तर त्या कुणालाच हे टेस्ट करता येणार नाही. लेट्स से दुसरे टेस्टर या दुसऱ्या युजर स्टोरीवर काम करतायत तर. अंडरस्टूड? ओके. सो त्या केसमध्ये आपण करतो. येस, एनी क्वेश्चन? रोडमॅप मध्ये काय? रोडमॅप म्हणजे अगेन इट्स लाईक किती दिवसात आपण करणार आहे पूर्ण वगैरे ते येत असेल. और इथे तुम्ही बघा, इथे दिसतंय का रोडमॅप पुढे तुम्हाला? नाही यूज होत. आता हे टेस्टिंग व्हर्जन आहे, म्हणजे काय म्हणतात, डेमो व्हर्जन आहे, सॅम्पल व्हर्जन. हे काही जेन्युइन नाहीये, सगळे ऑप्शन्स नाही याच्यामध्ये. रोडमॅप नाही यूज करत. रोडमॅप मध्ये व्हॉट आय कॅन रिलेट की कधीपर्यंत तुमचे टार्गेट्स, टेंटेटिव्ह डेट्स, ETAs वगैरे सेट केले असतील रोडमॅप्स मध्ये. हॅलो. येस सर, जे प्रायोरिटी आणि सिव्हिरिटी आपण त्याच्यात मेन्शन करतो, तर प्रायोरिटी मध्ये आपण असं मेन्शन करतो का की लो प्रायोरिटी और हाय प्रायोरिटी, असं त्याच्यामध्ये काय मेन्शन मी करतो? काल तुम्हाला एक इमेज दाखवली होती ना की आपण सिलेक्ट करतो, ड्रॉप डाऊन ऑप्शन असतील त्याच्यामध्ये, हाय, मिड, लो. लाईकवाईज सेव्हिरिटी मध्ये आपण ते ऑप्शन्स लिहून घेतले बघा तुम्ही डेफिनेशन मध्ये, ह्याच्यामध्ये की प्रायोरिटी अँड सेव्हिरिटी तुमची काय काय असू शकेल, राईट? सो ड्रॉप डाऊन ऑप्शन असतील ते सिलेक्ट करतो आपण. इथे नाहीये बघ, क्रिटिकल, हाय, मॉडरेट, मेजर, सेव्हिरिटी. लाईकवाईज लो, मीडियम, हाय. मग डेव्हलपर विल डिसाइड की हा किती अर्जंटली, जर हाय प्रायोरिटी असेल डिफेक्ट तर तो मेन्शन करेल. ओके. इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात मेनली हाऊ यू रेज अ डिफेक्ट, ओके, इन जिरा. सो यू कॅन मेन्शन की मी क्रिएट वर क्लिक करतो आम्ही टूलबार मधून, and then we enter summary, we enter description. In description we mention steps to reproduce, expected result, actual result, then assignee, priority severity विसरायचं नाही सांगायला, very important. Priority, severity, assignee, reporter, attachment, environment, minimum या गोष्टी तुम्हाला सांगायला यायला हव्या. ओके, चलेगा. एनी क्वेश्चन्स, एनी मोर क्वेश्चन्स गाईज? प्रोजेक्ट नेम आणि इश्यू टाइप येणार नाही कॉम्पोनंट मध्ये? प्रोजेक्ट बाय डिफॉल्ट बघ, आता तू ऑलरेडी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आहेस अमृता? पेटीएम मध्ये, राईट? तुला ऍक्सेस कुठला असणार आहे? पेटीएमचा. बाय डिफॉल्ट ते तिथेच येतात, पेटीएम. आणि इश्यू टाइप पण मग तुला स्टोरी क्रिएट करायचा असं. स्टोरी कोण तू क्रिएट करणार आहे का? स्टोरी, युजर स्टोरी डेव्हलप, युअर प्रोडक्ट ओनर इज गोइंग टू क्रिएट अ स्टोरी. टास्क आपण क्रिएट करू शकतो. इपिक, येस, इपिक बद्दल काल सांगत होतो मी. व्हॉट इज इपिक? इज ग्रुपिंग ऑफ युजर स्टोरी. युजर स्टोरी. लेट्स से ह्या 3 युजर स्टोरी बिलॉंग्स टू एका कॅटेगरीमध्ये, तर या तिघांचं मिळून तुमचा प्रोडक्ट ओनर काय करेल? एक इपिक बनवेल, राईट? ग्रुपिंग ऑफ युजर स्टोरी. लेट्स से ह्या 3 युजर स्टोरी एका मॉड्यूलच्या आहेत, तर मग त्यांचं एक ग्रुपिंग बनवेल. ओके, मग ह्या युजर स्टोरी परत हे होतील डाऊन इथे. Likewise, we create the epic 1, epic 2, epic 3. Okay, grouping of user story. That is the epic is. epic component येणार ना मग? Epic component नाही येणार. नाही. अंडरस्टूड गाईज? जिरा डिफेक्ट कसा क्रिएट करायचा हे इम्पॉर्टंट आहे, कळून जाईल. एवढं काय फार अवघड नाहीये जिरा. तुम्ही 1-2 दिवस जरी यूज केलं ऑफिसमध्ये तरी तुम्हाला कळून जाईल. जिरा इज लाईक अ टूल ओनली. तुम्हाला फार कमी क्वेश्चन विचारतील बिकॉज दे आर इझी येते, राईट? तुम्हाला फार काय डिफिकल्ट नसेल वाटलं याच्यामध्ये. जस्ट ऑप्शन्स 1-2दा तुम्ही गो थ्रू केलं, थोडं एक्सप्लोर केलं, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग केलं की तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल सगळं. ठीक आहे, तुम्हाला पाठवतो आम्ही एक प्रोसेस की कसं क्रिएट करायचं. ह्या जिराच्या लिंकवर गेलं ना की तिथे क्रिएट अकाउंट करायचं, तिथे ईमेल आयडी पासवर्ड टाकलं ना तुम्ही की तुम्हाला ऍक्सेस येऊन जाईल. ठीक आहे, चलेगा. अजून काही क्वेश्चन्स? सर, येस सर, आपल्याला बिल्ड वगैरे रिसिव्ह मेलवरतीच होते ना का? मेलवर, येस, मेलवर होईल किंवा तुम्हाला कमेंट मध्ये डायरेक्ट जो काय डेव्हलपर आहे तो इथे टाकून देईल की @टेस्टर जो काय आहे, प्लीज फाइंड बिल्ड URL. ठीक आहे, किंवा जिरामध्ये तुम्हाला सेव्ह करून देईल आणि इथे जी काही URL आहे XYZ ती सेव्ह करेल. तुम्ही ती URL कॉपी करायची, पेस्ट करायची, डन, बिल्ड मिळालं तुम्हाला. ठीक आहे, यू कॅन मेन्शन यू रिसिव्ड बिल्ड इन जिरा कमेंट. जिरा मध्ये मिळतो, डेव्हलपर जिरा तिकीट मध्ये टाकून देतो.
सो दीज आर ऑल आर तिकीट्स. तिकीट्स पण म्हणतात. आपण जे तिकीट्स क्रिएट केलं त्याला सुद्धा हे तिकीट सुद्धा म्हणतात. मोनली फोकस ऑन क्रिएट, बॅकलॉग आणि बोर्ड म्हणजेच ऍक्टिव्ह स्प्रिंट. याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचारत नाही. ठीक आहे.